कारण आजच्या दिवशी कसं सुईने ओवत नाही ते नागपंचमीच्या दिवशी, त्याच्यामुळे आपल्याला अशी ह्या पद्धतीने माळ करायची आहे। बघू शकता आता मस्त तळून घ्यायची आपली अळूच्या पानाची भजी। आणि इथे बघू शकता बॅटर, तर इथे अळूच्या पानांची क्रिस्पी क्रिस्पी भजी करून घ्यायचे स्पेशली नागपंचमीसाठी। बघू शकता वारू आहे मोठं, केर इथंच थांब तू, हा तू नको येऊ नाही। तर इथे बघू शकता मोठा वारू आहे, पूजा करून घेऊ, भीतीच वाटते मला तर चला। आणि इथे ना बायकांनी पूजा केलेली आहे। हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। कसे आहात तुम्ही? आय होप एकदम छान आणि फिट असणार। तर तेच इथे सकाळचे वाजलेले आहे 9। आता कियाला स्कूलला जाईल, विहान गेला स्कूलला आणि माझं सकाळचं आवरून घेतलं मी पटकन माझं स्वतःचं। आणि आज नागपंचमी आहे, नागपंचमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। तर नागपंचमीसाठी तुम्हाला माहिती मी आणलं होतं, तर आता हे चिटकवायचे देवाच्या तिथे आणि त्याच्यासाठी स्पेशल अशी आघाड्याची माळ करता, आघाडा प्लस त्याच्यात फुल व्हाईट फुल जसे असतील ते फुलं टाकून मस्त माळ करायची आणि लावायची। तर आघाड्याच्या पानांना खूप मान आहे आजच्या दिवशी, तर त्याच्यामुळे आघाड्याच्या फुला म्हणजे पानांची हार करायचा आणि घालायचा, पूजा करायची छानपैकी। आणि नैवेद्यामध्ये काय असणार, फक्त वरण भात, मेथीची भाजी, पोळी आणि आज स्पेशल एक वस्तू म्हणजे एक स्पेशल डिश असणार आहे, अळूच्या वड्यांच्या ऐवजी एकदम वेगळी डिफरंट अळूच्याच पानांची एक रेसिपी असणार आहे, म्हणजे डिश असणार आहे। तर ती नंतर थोड्या तुम्हाला सांगतेच कोणती डिश आहे, कोणतं काय करणार आहे मी अळूच्या पानांचं, तर ते नंतर सांगेलच तुम्हाला। तर इथे वरण ठेवलेलं आहे, मेथीची भाजी झाली, पीठ मळून ठेवलेलं आहे। आता कियाला गेली का लगेच पोळ्या करायच्या आणि दूध घेऊन यायचंय मेन म्हणजे, आज दूध नसणार कारण पटकन संपून जातं दूध घ्यायला गेलं की, कारण सण असले का दूध घेतातच सगळे खीर वगैरे करण्यासाठी। तर आज मी मस्त शिरा करणार आहे, तो पण गुळाचा आणि गोडमध्ये, बाकी वरण भात, मेथीची भाजी, चपात्या असणारच आहे। तर तुम्हाला नंतर सांगतेच काय करणार आहे मी, काय काय अजून। तर कियाला गेली का पहिल्यांदा दूध गुळ घेऊन येईल, त्याच्यानंतर पोळ्या करून घेईल पटापट आणि मग बाकीचं घरातलं आवरून आणि मग नंतर वरणाला फोडणी वगैरे बाकीचं करणार आहे। आणि आघाड्याचे पानं पण नंतर घेऊन येईल मी थोड्या वेळाने आवरलं की। तर थोडा ड्रेस थोडा चेंज करून पूजेच्या टाइमला तेव्हाच आघाड्याची पानं घेऊन माळ कशी करणार। आणि आज कसं आहे, कापायचं नाही काहीच नाही, नागपंचमीच्या दिवशी कापायचं नसतं। मग नंतर पोळ्या पण आहेत ना याच्यावर करायच्या, काय म्हणता पॅनमध्ये, तर मी पॅनमध्येच पोळ्या करणार आहे आता। आणि बाकी असं असतं, तर सांगतेच थोड्या वेळाने नंतर पुढे। दूध आणले, दूध तापत ठेवलं, तर पहिल्यांदा चहा पिऊन घेते आणि मग किचन आवरून आणि देवाऱ्याचं काल तुम्ही बघितलं अभिषेक केला होता, तर आज मस्त आवरून ठेवणार सगळं मध्ये। आणि आता माझं स्वतःचं घेते आवरून पटकन, काहीतरी ड्रेस चांगला घालते आणि मग सगळं करणार, चहा पिऊन पटापट माझं स्वतःचं आवडते आणि त्याच्यानंतर पोळ्या वगैरे स्वयंपाक करून घेते। आणि कोणी कोणी कसं संध्याकाळी पण नैवेद्य दाखवतं, कोणी कोणी सकाळी जसं पॉसिबल होतं तसं, पण मी ना दुपारीच नैवेद्य दाखवलं जाईल माझं, तर कारण दुपारला स्वयंपाक करणार आहे, वरण भात, मेथीची भाजी, चपात्या, शिरा आणि स्पेशल अशी भजी करणार आहे। तर तुम्हाला दाखवेलच ते पण, अळूच्या पानाची भजी तुम्हाला सांगितलं होतं मी स्पेशल डिश करणार आहे। तर अळूच्या वड्या न करता, आता अळूच्या वड्या रिसेंटली केल्याच होत्या तुम्हाला माहिती आहे, तर अळूच्या वड्या न करता अळूच्या पानांची भजी करणार आहे। तर मस्त स्पेशल मेनू असणार आहे, तर ते जेव्हा नैवेद्य दाखवणार त्याच्या आधीच करेल, तर त्याच्या आधी तर माझं स्वतःचं आवरून घेते सगळं। आणि कियाला पण येईल दुपारी 12 वाजता, आता 12 साडेबाराला येते ती, विहान 3ला येतो। तर मग असं हळूहळू करणार आणि नैवेद्य तर दुपारी दाखवणार सगळं आवरल्यानंतर। तर तसं तसं तुमच्यासोबत मी शेअर करते ना। आमच्या इथं जवळच वारू आहे, पण तिथे इतकं गवत वाढले, इतके झाड वाढले। मागच्या वर्षी मस्त पूजा करायला गेली होती मी,
पण ह्या वेळेस इतकं गवत बघावं लागेल मला, नाहीतर गवत असायचं खूप निघायचं नागोबा. तर त्याच्यामुळे बघेल आता मी. तर पूजा तर आपली घरची होतेच, घरात असं होतं. इथे माझा आवरून झालेला आहे आणि आता चपात्या करून स्वयंपाक अर्धा करून घेते आणि मग खाली जाऊन आपण आघाड्याची पानं आणि फुलं आणायची आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी ना लाह्या आणि फुटाण्या आणि दूध त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर लाह्या फुटाणीने आणले, तर आता थोड्या वेळाने घेऊन येणार किंवा मोबाईलवर सांगणार येताना. आणि दुपारीच नैवेद्य दाखवणार आहे. तर त्याच्या आई स्वयंपाक करून घेते, मग खाली जाऊन आगड्याची पानं वगैरे घेऊन यावं लागतील. दुर्वा भेटले तर दुर्वा पण घेऊन यावं लागतील. तर आता आजच्या दिवशी पोळ्या पॅन मध्ये करायच्या, तव्यावर नाही करायच्या. तर त्याचं म्हणजे असं महत्व आहे की तवा हा नागाच्या फणीसारखा असतो. तर आजच्या दिवशी त्याच्यावर शेकायच्या नसतात. शेतामध्ये तुम्हाला माहिती नांगर फिरवायचा नसतो आजच्या दिवशी. शेतकरी नांगरत नाही शेतामध्ये, किंवा मग चिरायचं वगैरे कापायचं नसतं. तर कालच मी सगळं चिरून वगैरे ठेवलेलं होतं. फक्त आळूची पानं ते तोडून आणावं लागतील आणि बाकी मग ते बघेल कसं करायचं. याच्या उचटणी वगैरे कापून घेणार. तर आता मी करते पोळ्या, त्या पण पॅन मध्ये. तर इथे माझ्याकडे पॅन आहे. दरवेळेस मी याच्यातच करते, पॅन मध्ये पोळ्या ठेवते. आणि छोट्या छोट्याच पोळ्या कराव्या लागतात. इथे वरण शिजतंय, मेथीची भाजी झालेली आहे. आता भात टाकून देणार एक साईडला आणि एका साईडला. आता पोळ्या करून घेते, नंतर बाकीचं करणार भात वगैरे हळूहळूच, कारण दुपारीच नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे. तर पीठ मस्त भिजून राहिलेलं आहे आणि आता तवा टाकला. आणि पॅनवर कसं कोणी कोणी कढई करतं, माझी मम्मी तर कढईत पोळ्या करते. कसं काय करता असेल काय माहिती, मला तर जमणारच नाही कधी. पण पॅन मध्ये सोपं जातं आणि छोट्या छोट्याच करावं लागतील पॅन मध्ये. आणि नैवेद्यासाठी छोटी पोळी करावं लागेल. 2 छोट्या पोळ्या ठेवणार. जमलंच इथे वारूळच्या तिथे जाऊन बघेल झालंय की मोकळं काय, तर जाईल तर तिथे ठेवून देईल नैवेद्य एक. बघेल आता. तर अशा पॅन मध्ये पोळ्या करून घेते. आळूच्या पानाला कसं खूप महत्व आहे आजच्या दिवशी. बघू शकता पॅन मधली पोळी कशी झालेली आहे. आता खाली चालली आणि आघाड्याची पानं वगैरे फुलं वगैरे घेऊन येते. आणि आळूची पानं पण आणून ठेवते 4-5, तेवढेच लागणार भज्यांसाठी. तर ते तुम्हाला दाखवेलच भजी कशी करतात. पोळ्या झालेल्या आहे. आता वरणाला फोडणीची कढीपत्ता वगैरे सगळं खालून आणायचं आहे. तर चला पटकन घेऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते. आणि आज मस्त ऊन पडलेलं आहे. इथे आमच्या इथेच ना आघाड्याचं पानांचं झाड आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकता आघाडा, हेच पानं लागतं आपल्याला. बघू शकता. तर असे खूप दिसतात रस्त्याच्या साईडला गवत वगैरे. तर मग ना एक असं 5 लागतंय आपल्याला, एक तोडून. 4, 5 असे 5 घेतलेले आहे ना. आघाड्याचं पानच नव्हती मिळत मला, पण फाईन इथे झाड आहे. आईने उपटलं नाही, कारण त्यांना माहिती की आता नागपंचमीला लागते. तर इथे आपले आघाड्याचे पानं घेऊन झालेले. आघाड्याचे पानं भेटले. आता फुलं वगैरे बघते तर त्याच्यामध्ये लावायला. सफेद फुलं पाहिजे होते पण फुलंच नाही, काल तोडून टाकले. चला आता आळूचे पानं बघू. इथे एक आहे फुल, एक जरी भेटलं ना, ते एक भेटलं मला मध्ये लावायला. बघू शकता आळूचे पानं. तर फक्त 4-5 लागतात मला, कारण भाजीच करायची आहे.
अळूची पानं पण घेतलेली बघू शकता, छोटे छोटे पानं पण तोडून झालेली, छोटे छोटे मस्त धुवून घ्यावं लागतील. आता कढीपत्ता तोडून घेते. आघाड्याची पानं झाली, याची पानं झाली, अळूची पानं, आणि इथे आहे कढीपत्ता बघू शकता. इथे तिकडे पण येतो तेवढा, पण आता इथलं मला वरणाला लागते तेवढंच घेते. त्याची फुलं मिळालेली आहे एवढे. दुर्वा बघते आता बाहेर मी, एक जोडी मिळाली तरी भरपूर दुर्वाची. ते बघू शकता दुर्वा, बाहेर इतकी हवा आहे आणि ते सगळं आणून झालेलं आहे बघू शकता. आघाड्याची पानं, आळूची पानं, दुर्वा, फुलं एवढं आणून झालं आहे. आणि दुर्वा ना 21 बरोबर घेतल्या मला, तर बांधून ठेवल्या म्हटलं वेगवेगळ्या नकोच जायला. आणि त्याच्यानंतर आता मी करते पटकन वरण, नंतर भात टाकून देते आणि त्याच्यानंतर आघाड्याची फुलांची माळ कशी करायची ते दाखवते. सुईने नाही ओवायचं आज, सुईने वगैरे काहीच नाही ओवायचं, हातानेच तयार करायची दोऱ्याने बांधून बांधून. तर ती तुम्हाला दाखवतेच नंतर आघाड्याच्या फुलांची माळ कशी करायची. आणि आपण हे आणलेलं आहेत ना, तर हे पण चिटकून घेऊ ना. हे भात पण झाला, वरण पण झाला, भाजी झाली, पोळ्या झाल्या. आता फक्त शिरा राहिला आणि भजे राहिले आपले याचे आळूच्या पानांचे, तर ते करतेच मी आता. आता आधी म्हटलं फुल पूजा करून घेऊ आणि चित्र चिटकून देऊ ते. तर आघाड्याच्या फुलांची माळ तयार करते मी आता, कशी करते तुम्हाला दाखवते. आधी तर ही पानं एका ताटात काढून घेऊ. आणि मी ना छोटे छोटे आळूची पानं तोडलेले आहेत भाज्यांसाठी, तर म्हणजे कवळे कवळे. कढीपत्ता, तर ही आहे आघाड्याची पानं बघू शकता. तर इथे दुर्वा आहे आणि फुलं आहेत. तर चला, इथे दोरा आणलेला आहे. आता दोरा काढून घ्यायचा आपल्याला आणि डबल दोरा करायचा आहे. ते काळा दोरा तुम्हाला दिसणार नाही, अनव्हिजिबल माळ करायची आहे. तर पहिल्यांदा तर दुर्वा घेऊ अडकून मधोमध. आणि काठ बांधून घेऊ. बघू शकता, तर दुर्वा असं मधोमध अडकवलेला आहे असं. आता आपण फूल अडकवणार आहे, तर फूल पण असं थोडं अंतरावर बांधून घ्यायचं आहे बघू शकता. असं फक्त बांधायचंय, बांधत 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 जाऊन आपण माळा तयार करायची लाईट घेऊन. तर असं, तर मी बांधून घेते आधी. तर फायनली आपली आघाड्याच्या पानांची माळ झालेली आहे, नागपंचमी स्पेशल बघू शकता. चला आता मस्त आपण पूजा करून घेऊ, आधी पूजा मांडून घेऊ. आणि पूजा मांडताना काय करायचंय, 4 नाग काढायचे आहे, म्हणजे नागाची पिल्ल म्हणतात, 4 नागाची पिल्ल. आणि आपला फोटो दाखवाले त्याची पूजा करायची आहे, दिवा लावून मस्त फुलं वाहून, अक्षर वाहून, हळदी कुंकू वाहून. तर चला आता पूजा करून घेऊ आणि तुम्हाला पण दाखवते. तर आता इथे पूजा मांडायची आहे, इथे फोटो चिटकवायचा आपल्याला असा, असं इथे बघू शकता. तर चला चिटकून घेऊ आधी.
नागदेवतेची. आणि इथे नागाचं आहे ना, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती. इथे नागाची अशी पिल्ल काढलेली आहे असं. आणि इथे आपला नागदेवताचा फोटो आणि अशी मस्त पूजा केलेली आहे. हार केलेला आहे आघाड्याच्या पानांचा. आणि इथे बघू शकता तर इथे पूजा तर झाली आहे, तुम्हाला दाखवली कशी केली. आणि अशा पद्धतीने पूजा केली जाते. आणि कसं तिकडे आम्ही आता लहानपणी खूप नागपंचमीचं एकदम आठवतं मला, कारण मम्मी घेऊन जायची आम्हाला. एकदम लांब अशी टेकडी होती, तिथे वारू होतं, तिथे घेऊन जायची. आणि तिथे मस्त पूजा वगैरे करायचो, पायी जायचो, ताट घेऊन नैवेद्याचं वगैरे, दूध वगैरे घेऊन जायचो. तिथे झोके बांधलेले असायचे. म्हणजे लहानपणी खूप ते सण आठवतात आपले, असे नागपंचमी वगैरे सगळे, पोळा वगैरे ते सगळं आठवते एकदम मस्त. पण आता कसं शहरात राहतो आपण, वारू नसतं जवळ, तर मग आपल्याला घरच्या घरी आपली पूजा करावी लागते. तर अशा पद्धतीने मी पूजा करते. आणि वारूळ पण आहे जवळ, पण वारूळच्या तिथे आता खूप गवत वाढलेलं आहे. बघू आता एक खाली जाऊन कधी तिथे तुम्हाला दाखवेलच मी लांबून कसं वारूळ आहे तिथे. तर तिथे पण मी पूजा करते. पण मागच्या वर्षी केली होती, ह्या वेळेस इतकं गवत आहे, पाऊस पण आहे. मागच्या वेळेस थोडं ऊन पडलेलं होतं आणि गवत नव्हतं, तर मस्त पूजा करता आली होती. तर लहानपणच्या आठवणी इतक्या म्हणजे आठवतात. आणि दारावर नाग, अक्षरशः नागोबा यायचा, एक माणूस घेऊन नागाला घेऊन यायचा असं टोपलीमध्ये. आणि मग मम्मी पूजा करायची. आता सुद्धा येत असेल, पण तेव्हा पूजा करायची. आम्हाला खूप एक्साइटेड असायचो आम्ही की नागपंचमी आली की आपल्याला नाग बघायला भेटेल वगैरे, असं खूप म्हणजे ते दिवस आठवतात माहेरचे वगैरे, लहानपणीचे. माहेरचे नाही म्हणतात, लहानपणीचे. पण आता आपल्याकडे कसं नाग वगैरे ते इलिगल आहे, घेऊन फिरणं वगैरे, ते लोक नाही येत आता. पण खेड्यावर अजून सुद्धा जातात. आणि तुमच्याकडे आले असतील तर नक्की मला सांगा की आमच्याकडे नाग येतो, किंवा तुमच्याकडे कशी नागपंचमी केली जाते ते सुद्धा सांगा. तर अशा पद्धतीने मस्त नागपंचमीचं तर पूजा झालेली आहे. आता नैवेद्य तर झालेला आहे ऑलमोस्ट, फक्त शिरा आणि भजी तळायचे आहे आपल्या याचे, काय म्हणता, आळूच्या पानांचे. तर आज आळूच्या पानांचं खूप महत्व आहे. आळूच्या पानांचे भजे वगैरे काय तुम्ही करू शकता, किंवा वड्या करू शकता नैवेद्याला. पण मी वड्या तर आता केल्याच होत्या, म्हटलं थोडं वेगळं करू, तर मी आळूच्या पानांची भजी करणार आहे, ते तुम्हाला दाखवतेच. त्याचं पटकन शिरा करून घेते, आळूच्या पानांची भजी, आणि त्यासोबतच थोड्याशा कुरड्या वगैरे 2-3 तळून घेणार, आणि उडदाचा पापड वगैरे तळणार. बस एवढंच करणार. आणि मस्त नैवेद्य दाखवून देऊ आपण इथे. आणि फुटाणे आणि लहानचा नैवेद्य दाखवायचा आहे, तर तो मी नंतर आणून संध्याकाळी वगैरे दाखवेल. परत दिवा बत्ती करेल ना, त्यावेळेस दाखवेल तो नैवेद्य संध्याकाळी. तर जमलं तर संध्याकाळी तुम्हाला मी दाखवेल यात्रा. आता वैभवला कसा वेळ आहे नाहीये सांगेल तसं मी तुम्हाला. तर चला, पूजा तर झालेली आहे. शिरा करून घेते पटकन गुळाचा, तो पण असं छानपैकी. कारण तुम्हाला माहिती साखर नाही खात, आणि शुगरची साखर संपलेली आहे, तर म्हटलं गुळाचं काय सगळे खातील. तर विहानला तर खूप आवडतो, जास्तच करते. ते भात पण झालेला आहे. चॉकलेटी भाजून घेणार छानपैकी, आणि मग तूप टाकणार भाजत आला की कमी गॅसवर. तोपर्यंत ना मी हे पानं धुवून घेते आता एक साईडला. आणि नेहमी ना भज्यांसाठी आपले हे पानं घ्यायचे, जे काळ्या दांडीचे असतात ना, ते खाजरत नाही, आणि त्याला शिरा काढायची पण गरज नसते एवढी, कवळी पानं असतील तर. तर आता हे कवळे पाणी शिरा काढायची काही गरज नाही, फक्त दांड्या काढून घेणार. तर तुम्हाला भजी करायची असेल तर अशी पानं घ्या, अशा ह्या आकाराचे काळ्या दांडीचे, तर ते खाजरत नाही वगैरे. तर आता मी पूर्ण दांड्या काढून त्याचे छान धुवून आणि साफ करून एकदम छानपैकी कापून घेणार मोठी मोठी पानं. तर आता शिरा मस्त चॉकलेटी भाजून घेणार. बघू शकता भाजतच आलेला आहे कमी गॅसवर. आता त्यात आपलं अमूलचं दुधाच्या साईपासून जे तूप बनवलं होतं तेच टाकायचं आहे भरपूर सारं.
बघू शकता हे भरपूर टाकलेलं आहे पीठ तिथे. ते गुळ किसून घेतलेलं होतं, तर गुळ पण ऍड करायचं आहे. गुळ ऍड केलेला आहे. मस्त आज आपला गुळाचा शिरा होणार छानपैकी. बघू शकता बघू शकता असं घट्ट होतो मग हळूहळू. आणि थोडंसं आपल्याला झाकून वाफवून घ्यायचं आहे. बघू शकता शिरा आपला मस्त झालेला आहे. गॅस ऑफ करू आणि असं झाकून ठेवू. तर इथे आळूचे पानं आहे ना असे तोडून घेतले मी हाताने, असे चिरून असं हाताने नाही असे करून करून तर अशी कापून घेतलेले आहे. तर आता त्याच्यामध्ये कशी कट करायचे, चिरायचे गोल गोल वाळून आणि अशा हाताने असे गोल गोल चिरून घ्यायचे. बघा कापले जातात ते. त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी. त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि डाळीचं पीठ जसं भज्यांचं करतो तसं पीठ करून घ्यायचं. बॅटर ठेवलेलं आहे आणि आळूचे पानं, डाळीचं पीठ, हिरवी मिरची, लसूण कुटून टाकलं, हळद टाकली, जिरे, ओवा टाकला. आता बॅटर करून घेते आणि मस्त भजी काढून मी फक्त नैवेद्यापुरताच काढणार. बाकीची भजी नंतर जेवायच्या टाइमला काढेल. नैवेद्याची 2-3 भजी काढून घेते पटकन. आता इथे बॅटर तयार करून घेते. बघू शकता आळूच्या पानाचं बॅटर. तर आता हात धुवून घेते भजी करून. 2-3 कुंड्या काढून घेते. तेल टाकलेलं आहे. आता कुंड्या सगळं गाडी करून घेऊ. आळूच्या पानांची क्रिस्पी भजी करून घ्यायचे स्पेशली नागपंचमीसाठी. आणि एकदम क्रिस्पी तळायचे. आधी कमी गॅस करायचा, तळू द्यायचे, नंतर थोडा फुल करायचा वरतून. कमी गॅस केला का मधले म्हणजे भजी शिजतात ते. आणि जास्त पीठ पण नाही त्याला. बघू शकता एकदम कमी पीठ आहे. इथे तळलेले आहे. आता काढून घेऊ. बघू शकता अजून आता 2-3 काढून घेते. दोन काढते फक्त. होता येतो पण तुम्हाला काय काय केलं दाखवते. इथे आहे तुरीचं वरण, इथे आहे इंद्रायणी भात, इथे आहे मेथीची भाजी, इथे भजी होत आहे, इथे आहे शिरा गुळाचा तो पण, इथे कुरडई आणि आपली क्रिस्पी आळूच्या पानाची भजी स्पेशली नागपंचमीसाठी केली. बघू शकता. आणि पोळ्या केलेल्या आहेत. इथे मस्त तळते आळूच्या पानाची भजी आणि ती क्रिस्पी झाली आहे ना. खूपच क्रिस्पी अशी आळूच्या पानाची भजी होते. नक्की करून बघा. अशी पण ट्राय करा तुम्ही. जर आळूच्या वड्या खाव्याच्या झाल्या ना, भजी ट्राय करा, खूप छान लागते. चला आता नैवेद्य काढून घ्यायचा आहे. तर इथला नैवेद्य काढायचा आधी देवाच्या इथला. तर जिथे मी पोळी केली होती, 2 पोळ्या केल्या छोट्या छोट्या. तर आधी इथला काढून घेऊ आपण नैवेद्य, मग वारुळाच्या इथला. तर ही छोटी पोळी केलेली आहे, बघू शकता. आता याच्यात काढायचं. तर असा आपला नैवेद्य. आणि दूध तर ठेवलेलंच आहे. संध्याकाळी लाह्या आणि
हे ठेवायचे, काय म्हणता आपलं याची भजी खाऊन बघितली, इतकी छान झाली. तो माहिती बाजूला नैवेद्य काढलेलाच आहे, देवाला नैवेद्य दाखवून दिला. आता फक्त वारूला नैवेद्य काढून ठेवला, म्हटलं आता खाऊ शकते. इतकी क्रिस्पी गोष्ट. भारी. आळूच्या वड्यांपेक्षा इतकीच टेस्टी लागते, मस्त. आता विहान पण आलाय, म्हटलं चला वारूळाची पूजा करून आणि तुम्हाला पण दाखवते. इथे नैवेद्य वगैरे घेतलेला आहे, दिवा घेतला तो दिवा दिवस ठेवून देणार आहे, अगरबत्ती वगैरे घेतलेला आहे, कुंकू वगैरे. तर चला पूजा करून. दूध घेतलेलं आहे. तर इथे फुलं आणि आगाराची पाणी पण तोडलेली तिथे. आता आमच्या इथे जवळ आहे, लढायचं नाही का तू? केअर इथंच थांब तू. हा तू नको येऊ. नाही बघू शकता मोठा वारू आहे. आणि इथे ना बायकांची पूजा केलेली आहे. पाऊसेचा पूजा हे विहान केरळला सांगते. पूजा बाप्पा करून घ्या, वरतूनच पाया पडा, असं हात जोडा फक्त. हा बाप्पा आहेत, नागोबा राहतो बरं का. नागपंचमीला करतात पूजा वारुळाची. विहान नाग नाही राहत, म्हणजे असतो कधी कधी, कधी कधी नसतो. इकडे बघा बाप्पा झाला ना. तर जायचं आणि बघू शकता जंगल, आजूबाजूला केवढं जंगल आहे. इथे घर आहे आणि इथे रस्ता आहे असा, बघू शकता. असं वारू आहे आणि आजूबाजूला खूपच ह्यावेळेस आघाड्याचे पानं बघू शकता. इथे नागराची पानं की घरून आणले. हे वारू खूप 4-5 वर्षापूर्वीचं आहे. जंगल आहे. आपली वारूळाची पूजा झाली. दाखवेला पावसाळ्यात कसं मला वाटतं काही दाखवता येत नाही, मला वाटतं काही दाखवता येतं पण ह्यावेळेस बायकांनी तर आपली पण पूजा झालेली आहे. चला आता जाऊ.
चल गे रवण पाऊस येतोय. मी तिथे अशी आपली झालेली आहे पूजा वारुळाची पण. कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. नागपंचमी आणि आता आहेच नाही एक लक्ष द्यायला तेव्हा देवटी वगैरे